नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता एक सकाळचे बरोबर 7:30 वाजलेत आणि मी घेतलं आहे मस्त तुळशीची पानं घातलेलं चाय पिण्यासाठी. तर या तुम्ही पण मंडळी सकाळचा चहा प्यायला. छान अशी आता दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आपल्या ब्लॉगची सुद्धा. आणि आज आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या अंगणामधून केलेली आहे. चला बरं, खूप दिवस झाले तुम्हाला सुद्धा अंगण किंवा आपली झाडं जी आहेत ती दाखवली नाही. तर चला असो, याआधी चाय पिण्यासाठी, तर चाय माझं थंड होऊन जाईल. छान अशी आता देवपूजा आवरलेली आहे आणि चाय प्यायला घेतले. मनुष्य आत्ता गेला आहे जस्ट कामावरतीच. चिन्मय झोपला आहे आणि हे प्लांटवर आहेत. ओके, आता चिन्मयला उठवेन मी 1-8:30 वाजले की. चला या मस्त सकाळचा चहा पिण्यासाठी. तुळशीची पानं घालून चहा बनवलं ना, हे बघा काय भारी लागतं चाय, टेस्टी एकदम. आणि हे बघा, हे आपलं पेरूचं झाड फांद्यांना सुकलेल्या म्हणजे, पण बऱ्यापैकी त्याला नवीन पालवी फुटलेली आहे आणि छोटे छोटे पेरू पण लागलेत. हे बघा खूप सारे पेरू लागलेत, छोटे छोटे खूप सारे खूप. आणि इथे पण एक आपलं जांभळीचं झाड आहे, पण ते अजून काय फळं द्यायला त्याला सुरुवात नाही केली. ओके, आणि हे एक पेरूचं झाड आहे. भरपूर झाडं आहेत आपल्या अंगणामध्ये, भरपूर. बरं, तुमच्यासोबत अंगणामधूनच बोलते. लकी बसला आहे, लकीला दूध दिलं, लकीने काही पिलं नाही, उचलून ठेवलं त्याचं दूध तसंच. सोनू झोपलं आहे चिन्मयच्या जवळ अजून. हे बघा, आता हे जे तांदूळ आहेत हे रॅशनवरून मी आणलेले आहेत आणि आता हे मस्त धुवून घेते, कारण की हे बघा अशी पावडर असते तांदळामध्ये. आणि मग धुतले नाही ना की मग वेगळाच वास येतो. आणि मी मोस्टली धुवूनच घेते सगळे तांदूळ. रॅशनवरून तांदूळ आणले ना, मी धुवूनच मग सुकून त्याच्या भाकऱ्या बनवते. मी असे कधीच घेत नाही, नसेल तर मग नाही सांगते कस्टमरला डायरेक्ट. आजच्या वेळेस पण असंच झालं. आपल्याला एक मोठी ऑर्डर अचानक म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना भाकऱ्या पाहिजे होत्या आणि आदल्या दिवशी एक संध्याकाळी त्यांनी कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना एक दुपारी भाकरी पाहिजे होत्या. आणि माझ्याकडे तांदूळ होते पण ते धुतलेले नव्हते आणि रात्री तांदूळ एवढे धुवून मग ते सुकत कुठे घालायचे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना 12-1 वाजेपर्यंत भाकऱ्या हव्या होत्या. मग मी कस्टमरला सरळ नाही सांगितलं, कारण की चक्कीमध्ये डाळ घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे धुतलेले तांदूळ नव्हते. हे तांदूळ असे होते, पण मी विदाऊट धुवून मी भाकऱ्या कस्टमरला कधीच देत नाही. किंवा मी जर स्वतः घरामध्ये रॅशनचे तांदूळ आणल्यानंतर जर ते न धुतल्याशिवाय मी न धुता मी कधीच स्वतःसुद्धा भाकऱ्या खात नाही, तर मी कस्टमरला का देऊ, असं काहीसं आहे. कारण की रॅशनवर जे तांदूळ येतात ना, ते एकदम त्याच्यावरती एवढी कोटिंग असते ना, पावडरची पावडर असते का काय असते ते मला नाही माहिती. पण 7-8 वेळा पाण्यामध्ये धुवूनसुद्धा त्या तांदळामधून एकदम असं सफेदच पाणी निघतं, नुसतं सफेद काळं पाणी असं निघतं ते जाड. मग मी नाही बोलली कस्टमरला. एक त्यांची 150 भाकरींची ऑर्डर होती, पण मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे पीठ अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही तुम्हाला देऊ शकत. जर मी ठरवलं असतं तर मी चक्कीमध्ये घेऊन ते तांदूळ असेच पीठ घेऊन आले असते दळून. तर मला तसं नाही करायचं, कारण की मी आपला व्यवसाय सुरू ज्या दिवशी केला त्या दिवशीच तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की मी खूप इमानदारीने आपला व्यवसाय करणार, किंवा जो काही माझं कामधंदा मी सुरू केला आहे तो इमानदारीने करणार आणि माझं काम चोख करणार. पैसे काय आपण आयुष्यभर पैसे आपल्याला कमवायचेच आहेत, पण चुकीच्या गोष्टी करून नाही. ओके, आणि मला घाम बघा किती आला आहे. मी ते रूमवरती तांदूळ होते ना, वरच्या रूममध्ये ठेवलेले नेऊन ते गोणे ओढत आणले ना, अक्षरशः घाम फुटला मला. एवढेच आता धुवायचे तांदूळ. हे 25 किलो वेगळे होते, त्याच्यातून अर्धे तांदूळ मी धुतलेत आणि ते एवढेच राहिलेत धुवायचे. आणि हे 25 किलो. आणि बघू, आज तर नाही शक्य. एक उद्या परवापर्यंत अजून आपण एक 50 किलो तांदूळ घेऊन येणार आहोत. असे 200 किलो तांदूळ मला घ्यायचे आहेत आणि ते धुवून वगैरे मला पावसाळ्यासाठी भरून ठेवायचे, कारण की मग पावसाळ्यामध्ये वांदे नको. पावसाळ्यामध्ये तांदूळ धुवून ते सुकवणार कुठे, त्याच्यामुळे. हे बघा मंडळी, आता एवढे तांदूळ धुवून घेतलेले आहेत
आता हे जास्त झालेत ना याच्यामध्ये, सांडू शकतात, म्हणून याच्यामध्ये अर्धे टाकून देते जेणेकरून मला टेरेसवर घेऊन जायला बरं पडेल. ओके. तांदूळ वगैरे धुवून इथल्याला ठेवलेले आहेत आणि मग आता लाकडं जे आहेत ना आता आणायची, ती आता आणून घेते, कारण का मला मग तोपर्यंत लादी झाडू नाही मारता येणार किंवा लादी नाही पुसते, आणि लादी वगैरे पुसून किंवा झाडू मारून काय उपयोग नाही होणार. त्या दिवशी पण असंच झालं, मी सगळं क्लिनिंग केली आणि मोनिशने मग फाट्या व्हायचं चालू केलं आणि पूर्ण घरामध्ये घाण झाली. म्हणून त्या आता थोड्याशा ज्या राहिल्यात ना त्या मी घेऊन येते, त्याच्यानंतरच मग घरातली क्लिनिंग करेन, नाही तर पुन्हा माझं अजून काम वाढेल. त्याच्यामुळे नवीन जनरेशनच्या मुलांना प्रश्न पडला असेल, आगोट म्हणजे काय. ओके. तर आता आगोट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जे आताची नवीन जनरेशनची जी मुलं मुली आहेत त्यांना आगोट म्हणजे काय ते माहिती नाही. माझ्या मुलांनाही कदाचित माहिती नसेल आणि नाहीच आहे आगोट म्हणजे काय. कारण की आगोट म्हणजे पूर्वी आपले आजी आजोबा जे होते, आई वडील होते, आई वडिलांच्या काळात तरी गाड्यांची थोडीफार सुविधा होती, पण आपले आजी आजोबा पणजी पणजोबा जे काय पणजी पणजोबा आजी आजोबांच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये आगोट प्रत्येक घरात केली जायची. आगोट म्हणजे काय तर पावसाळ्याचे जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यांसाठी आपल्या घरातल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या साठवून ठेवायच्या. 4 महिने पुरतील एवढ्या म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवायच्या. पूर्वीच्या काळात कसं होतं, आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा आपल्या पणजी पणजोबांच्या काळात कसं होतं की तेव्हा सगळीच माणसं शेती करायचे. तेव्हा काही नोकऱ्या धंदे असं काही नव्हतं, प्रत्येक माणूस हा शेतीच करायचा. त्याच्यामुळे काय होतं, पूर्वी एवढी गाड्यांची काही सुविधा नव्हतीच. पूर्वी फक्त बैलगाडी चालायची. हे आता आपण मोटरसायकल किंवा आपण 4 व्हीलर आत्ता या आपण गाड्या बघतोय, पण आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये पूर्वी काही गाड्या घोड्यांची काही सुविधा नव्हती आणि रस्ते वगैरे नव्हते. ते शेतातून वाट काढत शहरामध्ये चालत जायचे आणि शहरसुद्धा त्यावेळेला खूप लांब असायचं, म्हणजे कितीतरी किलोमीटरवरती ते शहर असायचं. आणि मग पावसाळ्याचे 4 महिने शहरामध्ये जायचे. ज्या काही वाटा होत्या, ज्या पायी जाण्यासाठी ज्या काही वाटा होत्या त्या पावसाळ्यामध्ये कशा नदी ओढ्यामध्ये भरून जायच्या किंवा ते वाटाच नाहीशा व्हायच्या, चिखल वगैरे बांधावर व्हायचं. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये 4 महिने काही घरातून आपल्या आजी आजोबांना बाहेर पडणं शक्य नव्हतं, कारण की पूर्वी कसे होडीमध्ये बसून नदी पार करायचे आणि मग शहरामध्ये जाऊन सगळं साहित्य घेऊन यायचे. आणि पावसाळ्यामध्ये 4 महिने तर आजी आजोबांना किंवा आपले जे काही पणजी पणजोबा होते त्यांना काही जमत नव्हतं, त्याच्यामुळे ती लोक आगोट करायचे. पण आत्ताच्या काळामध्ये, आपल्या काळामध्ये आगोट करायची एवढी फारशी काही गरज नाही, कारण की आता आपल्याला सहज सगळ्या आपल्या जीवनावश्यक वस्तू सहज मिळून जातात. आपण एक कॉल केला किंवा एक मेसेज केला किंवा आपण ऑर्डर केलं तरी आपल्या घरापर्यंत एक 10 ते 15 मिनटामध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपल्या घरात येऊन पोचतं. किंवा आपण एक 10 ते 15 मिनटामध्ये आपण मार्केटमध्ये जाऊन आपल्याला जे काही कोणतं साहित्य हवं आहे ते आपण गाडीमध्ये घेऊन येऊ शकतो. पण पूर्वीच्या काळामध्ये असं काहीच नव्हतं. मग पूर्वीच्या काळातल्या लोकांना काय करायला लागायचं, आगोट म्हणजे पावसाळ्याची सोय. पावसाळ्यासाठी 4 महिने पुरतील अशा सगळ्या वस्तू भरून ठेवायला लागायचे, त्याला आगोट बोलतात. ओके. आणि मग आपल्या आजी आजोबा सुकी मासली घेऊन यायचे, कारण की सुकी मच्छी ही पावसाळ्यामध्ये ते आणू शकत नव्हते. किंवा सगळंच आपल्या जीवनावश्यक जेवढ्या काही वस्तू होत्या तेवढ्या 4 महिन्यासाठी भरून ठेवाव्या लागायच्या. म्हणजे 4 महिन्याचा स्टॉक पूर्ण भरून ठेवायला लागायचा. आणि मग पूर्वी एवढं काही त्यांच्याकडे हे नव्हतं, वेळही नव्हता आणि पावसामध्ये किंवा चिखलातून किंवा नदीतून ते जाऊ शकत नव्हते पावसाळ्यामध्ये. त्याच्यामुळे 4 महिने पुरेल इतकं सगळं साहित्य ते आपल्या घरामध्ये भरून ठेवायचे. त्याच्यामध्ये सुकी मासली आली, म्हणजे प्रत्येक तांदूळ गहू हे तर घरचेच असायचे. पूर्वी धान्य तर घरचंच असायचं, पण जे काही दुसरं लागायचं ते सगळं जाऊन शहरामध्ये ते एकदाच भरून ठेवायचे. आता पण बऱ्यापैकी आगोट ही केली जाते ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये एवढी काय आगोट करायची गरज नसते, कारण की शहरामध्ये कसं आहे, एक बुकिंगवर सगळं आपल्या घरामध्ये साहित्य मिळून जातं, होम डिलेवरी मिळून जाते.
आता पण भरपूर ग्रामीण ठिकाणी अगोट केली जाते, जसं की तांदूळ. आता फारशी काही शेती कोणी करत नाही, त्याच्यामुळे पावसाळा भरपूर तरी एवढे तांदूळ भरून ठेवतात घरामध्ये, किंवा सुकी मच्छी, जे काही कडधान्य आहे ते सगळे सुकून साफसूफ करून सगळं साहित्य भरून ठेवतात, जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. किंवा म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं पाऊस पडतोय, पाणी वगैरे भरते, त्याच्यामुळे कसं घरातून बाहेर पडणं मुश्किल होते, म्हणून लोक पावसाळ्यासाठी जेवढं काही साहित्य भरता येतं तेवढं भरून ठेवतात, त्याला अगोट बोलतात. ओके, चला आता थोडक्यात मी सांगितलेलं आहे. आता भरपूर ताई दादांना अगोट म्हणजे काय माहिती आहे, पण आपली जी मुलं आहेत कदाचित त्यांना माहिती नाही अगोट म्हणजे काय, म्हणून मी ब्लॉगमध्ये सांगितलं. या बघा मंडळी, आता एवढ्या सगळ्या फाट्या आणून इथं टाकल्यात. हा एक अर्धा ते पाऊण घंटा गेला मला एवढ्या सगळ्या फाट्या इथे आणून ठेवायला. मंडळी आता घातली तरी टोपी. आता तुम्ही पण जाम हसाल की ताई तू पण एक एक म्हणजे हे करायला लागली, नवीन नवीन आयडिया लावायला लागली. तर आता टोपी का घातली पाहिजे का मला काय बाहेर फिरायला जायचं. हे बघा, हे जे फाट्यांचे भाडे आहेत ना, हे मला आता डोक्यावर घेऊन टेरेसवर घेऊन जायचेत म्हणून जेणेकरून केस खराब नाही व्हावी त्याच्यामुळे. आणि टोपी कशी जाड पण आहे ना, मग त्या डोक्याला टोचणार पण नाही. कैसा लगा हमारा आयडिया, बताना जरासा बताना हमको. हे मला काही दिसत पण त्या समोरचं. चला चिन्मेला आता केव्हापासून उठवते, पण पोरे काही उठाचं नाव घेत नाही. चला आता हे कसं ठेवू आणि कसं दाखवू, डोक्यावर उचलते, त्याच्यानंतर मग ब्लॉग आपला कंटिन्यू करते. ओके, चला मंडळी आता घेऊन चालले टेरेसवर भाडे पटापट. ती बघ पडली. अरे यार हे काय होत आहे माझ्यासोबत. चला अजून घरातली काहीच कामं नाही आवरली. आता उठले, चावल धावल्या, मग फाट्यांचेच मागे लागले. ओके चला, तुम्हाला बोलवते मदत करायला, तुम्ही पण येत नाही, मग आता काय करू, मलाच घेऊन जायला लागेल सगळा. हे बघा आता इथे सगळ्या फाट्या जमा करून ठेवायला घेतल्यात आपण, कारण का टेरेसवर अजून काही पत्रा नाही आपली मारली, त्याच्यामुळे बाहेर टेरेसवर नाही ठेवू शकत. नाही तर पाऊस जर आला तर सगळ्या फाट्या ओल्या होतील त्याच्यामुळे. म्हणून आता इथे कशा तरी स्टोअर करून ठेवतो. एकदा आपलं पत्र्याचं काम बाहेर झालं ना की सगळ्या व्यवस्थित आपण रचून ठेवणार आहोत. ओके, आणि मंडळी एकच भाडं घेऊन आली, पण मला असं दम लागला आहे ना, डेंजरवाला एकदम दम लागला आहे. चला आता पटापट टाकते, त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी बोलते. ओके मंडळी आता हे बघा किती फाट्या होत्या इथे, पूर्ण हे भरलेलं. आता एवढ्याच राहिल्यात आतमध्ये घेऊन जायच्या. आणि तुम्ही बघू शकता वेदर कसं झालं आहे आता. हे बघा लगेच क्लायमेट चेंज होतं. आता किती कडक ऊन पडलेलं, आता अशी सावली पडली आहे ना की असं वाटतं की पाऊस येतो आहे की का आताच. नको रे बाबा पावसा थांब, येऊ नको, आमची खूप जास्त कामं अजून पेंडिंग आहेत. आणि ते तुम्ही माझा अवतार बघू शकता, एकदम कामवाली बाई झाले मी. कामवाली बाईच दिसते हल्ली. काय करायचं, आपली कामं आहेत ते कोण करणार. आणि सगळेच कामं करण्यासाठी माणसं पैसे देऊन घ्यायची, एवढे काय पैसेवाले पण नाही आहे मी. त्याच्यामुळे आता हे फाट्या व्हायचं जर काम त्या ताई दादांना दिलं असता तर अजून एक दिवस वाढला असता आणि मग 1200 रुपये अजून गेले असते. आणि ते 1200 रुपये माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जेव्हा आपण स्वतः कष्ट करून पैसे जेव्हा कमवतो ना, तेव्हा त्या पैशांची किंमत किंवा त्या पैशांची व्हॅल्यू त्या माणसालाच माहिती असतं. नाहीतर मी बऱ्याचशा घरांमध्ये बघते, मी कोणाचं नाव नाही इथे घेणार, पण मी बऱ्याचशा घरांमध्ये बघते आहे की काही ज्या ताई असतात ना, त्यांना त्यांचे नवरे किंवा त्यांचे मिस्टर सगळं आयतं घरामध्ये आणून देतात. म्हणजे त्यांना देवाणघेवाण काय माहिती नसते किंवा पैसे कसे कमवायचे त्यांना काही माहीतच नसतं, कारण की त्यांचे मिस्टर किंवा त्यांच्या घरातले जे कोणी करते धरते असतील ते सगळं घरचं पाहतात. त्याच्यामुळे त्यांना कोणती गोष्ट कशा प्रकारे आपल्या घरात येते किंवा त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात ते माहिती नसतं. आणि मग काही ताईंना उगीचच आपल्या मिस्टरांसोबत म्हणजे हे पाहिजे म्हणजे पाहिजे, द्या म्हणजे द्या,
पण असं नका कोणी करू, कारण की जेव्हा आपण स्वतः पैसे कमवतो ना तेव्हा समजतं की पैसे कमवण्यासाठी किती त्रास आहे. खूप कष्ट आहेत मंडळी, खूप कष्ट आहेत. आणि पैसा ही अशी एक गोष्ट आहे की ती प्रत्येक माणसाला हवी आहे आणि असते. कारण की आताच्या या काळामध्ये पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही आहे. पूर्वी कसं शेती करायची लोक, त्याच्यामुळे सगळं धान्य शेतामध्ये पिकवायचे, मग काय मोजक्याच गोष्टी माणसाला विकत घ्याव्या लागायच्या. पण आता असं झालं आहे की जी कोणती वस्तू आहे ती आपल्याला पैसे देऊनच घेऊन यावी लागते. त्याच्यामुळे पैसा जो आपण महिनाभर काम करतोय, बरोबर, आपण महिन्याचे 30 दिवस जे काही कष्ट करतोय, जे काही काम करतोय, आणि त्याचे जेव्हा आपल्याला ते पैसे येतात ना तेव्हा ते संपायला 2 दिवस का 1 घंटा पण लागत नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, पगार व्हायच्या आताच आपल्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. हा एवढे पैसे इथे, एवढे पैसे तिथे, एवढ्या पैशांचं हे आणायचं, तेवढ्या पैशांचं ते आणायचं आहे. आणि मग कमवायला खूप त्रास आहे, खूप. मी आता स्वतः जेव्हा कष्ट करते ना तेव्हा मला माहिती आहे. मंडळी, वातावरण लगेच चेंज झालं, पूर्ण काळोखातलं आहे आता. असे म्हणजे ना ढग एकदम नुसते काळे काळे झाले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा कसं वातावरण झालं आहे. कधीही पाऊस येऊ शकतो आता, कधीही. हे कुठे सुकट टाकायचे पाऊस आला तर. एक काहीतरी 30-35 किलो तांदूळ आहे ते. मंडळी, आता घराजवळच्या तर फाट्या वाहून झाल्यात. आता इकडच्या काय आपण तोडलेल्या होत्या ना फाट्या, अरे उणी पडली, तर ते आता परत जमा करून घेते. आणि आज ना पावसाने असा अंधार घातला आहे ना, असं वातावरण केलं ना पावसाने, कधीही पाऊस येऊ शकतो आता. मला ते लाकडांचं नाही टेन्शन, थोड्याशाच राहिल्यात आता इकडच्या घेऊन जायच्या. पण चावल दवल्या ना मंडळी, सगळं चावल आता भिजतील बोला. आणि उंबराच्या झाडावर उंबराची फळं बघा किती लागल्यात. आणि आता ना बऱ्यापैकी फळं पिकायची पण सुरुवात झाली. एक इथे जवळच आहे, बघू तर पडतोय का. काठी तर आहे आपल्याकडे, जुगाड तर केला आहे. हा बघा, हा बघा, दिसला का तुम्हाला? अरे पिकलेला नाही पडला, हा बघा कसं मस्त पिकलेला पडला ना. अरे बाबा, मुंग्या झाल्या त्याच्यात खूप जास्त. हे बघा कसं होल पाडला आहे मुंग्यांनी, केवढ्या मुंग्या झाल्यात बघा याच्या आतमध्ये. दाखवते, सुगंध एवढा भारी येतोय ना मंडळी याचा, काय विचारायला नको. पण मुंग्या आहेत आतमध्ये मंडळी. फळं ना जाम गोड लागतात खायला, पण या फळामध्ये मुंग्या आहेत ना, त्याच्यामुळे आपण हा फळ नाही खाऊ शकत. ओके, हे बघा इथे पण एक फळ पडला. हा बघा, हा पण म्हणजे थोडासा डॅमेज आहे, पण आतून चांगला आहे फळ. हे बघा, आता ही जी पोतली आहे ना ही भरली आहे सालप्याची, ही आता घेऊन जाऊ आपण घरामध्ये. ओके मंडळी, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी दाखवलं किती जास्त पावसाने अंधार घातलेला, पण आता बऱ्यापैकी ऊन आलं आहे पुन्हा. तर मग आता फाट्या ज्या थोड्याशा आतमध्ये टाकायच्या आहेत ना, त्या ठेवल्या मी. आणि टेरेसवर आता तांदूळ सुकायला घेऊन आले, कारण की 1-2 घंटे तरी ऊन भेटलं ना तांदळाला, तरी तांदूळ आपले सुकून जातील. कारण की बऱ्यापैकी आता पाणी निथळलं आहे तांदळामधलं, त्याच्यामुळे. ओके, ते स्वामींना सांगितलं, स्वामी पाऊस नाही पडला पाहिजे, नाही तर माझे एवढे मी ज्या महागाच्या तांदूळाला तेवढे ते फुकट जातील. स्वामींनी ऐकलं आणि लगेच ऊन दिला. एवढा अंधार घातलेला ना, म्हणजे अक्षरशः मला म्हणजे असं झालं की आता झाला वाटवला बरं चावलांचा. पण नाही, स्वामी सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कधीच कोणाला नाराज नाही करत. आणि स्वामी ना प्रत्येक माणसाला योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळेलाच देतात, बरोबर. चला, आपल्यासोबत स्वामी असतात ना, आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे. चला आता पटपट पसरवून घेते. अजून एक टप आणायचं आहे खालून. आता एवढ्या आणल्यात मी, कशा तरी डोक्यावर उचलून अजून टाकायचे आहेत. दुपारचे 2:45 वाजलेत आणि मी आता सगळं माझं काम आवरून प्लांटवर आलेली आहे, कारण की आता एक कस्टमर येणार आहे ते रिचार्ज करायला, त्याच्यामुळे. तर तांदूळ पण छान आता सुकायला ठेवलेले आहे. बघू शकता ऊन किती कडक पडलं आहे, केवढं ऊन पडलं आहे बघा. चला आता ब्लॉगचा पण मी एंड करते, कारण की मला हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ द्यायचा आहे आणि मला ते व्हिडिओ एडिट करायचा आहे, त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. म्हणजे बाय बाय.